गुढीपाडव्यानिमित्त इथे साई रेडी झालेली आहे. म्हणजे साईला आम्ही तसं रेडी नाही केलं आहे, श्रावणी रेडी झालेली आहे. इथे रांगोळी काढते आहे दरवाजाच्या समोर. वेलकम टू अवर ब्लॉग, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. बोला वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. हा ना, चाललोय ना आपण. कुठे चाललोय? बुम बुम चाललोय ना फिरायला. चाललोय आम्ही आज एका ठिकाणी शोभायात्रा आहे. म्हणजे माझ्या गावातला मुलगा संकेत जो गेलेला आपल्याला गावच्या ब्लॉगमध्ये होता, तर त्या पथकात मी जातो वाजवायला. वज्र काय पथक आहे आपलं पुणेरी. तर तिकडे आम्ही चाललो आता. शिवडीला वादन असतं, गेल्या वर्षी पण आम्ही गेलो होतो. तर आता रेडी झालो आहे आम्ही घरातून. एक सकाळचे 8-10 झाले. सकाळी उठलो, रेडी वगैरे झालं आहे, रांगोळी वगैरे काढले. आणि आमचा गुढीपाडवा म्हणजे आमची गुढी गावाला उभारतात कोकणात. त्यामुळे इथे आम्ही फ्लॅट सिस्टीम आहे, त्यामुळे मी इथे आम्ही गुढी करत नाही. तर ती गुढी आमची गावाला असते. तर आता चाललो आहे आम्ही शोभायात्रेला इकडे शिवडीला. तर चला, जेवढं कवर करायचा प्रयत्न करेन मी, तुम्हाला दाखवेन गुढीपाडव्याची शोभायात्रा कशी असते. आणि माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला, सबस्क्रायबरला तुम्हाला हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भाऊ बोल. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा शुभेच्छा. पनवेल रेल्वे स्टेशनला पोचलो आपण. गाडी आणली होती, तर तिथून आता गाडीवरती येता येता बाबू झोपले आणि श्रावणी पण इकडे रेडी झाले. मगाशी श्रावणी तुम्हाला दिसली नाही. तर आता नवीन वर्ष आहे आपलं, तर म्हणून स्टेशनच्या इथे बाजूला एक साईबाबांचं मंदिर आहे. तर तिथे बाबांचं दर्शन घेतो आणि नवीन वर्षाची आम्ही सुरुवात करतो आमच्या. तुम्हाला जसं बोललो मगाशी, तुम्हाला पण येणारं नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं. तर चला. पनवेलवरून ट्रेन पकडली आपण 9:06ची आणि आता चाललो आहे शिवडीला. गर्दी बघा किती आहे. गुढीपाडवा आहे, पण काय काय जणांना सुट्टी नसल्यामुळे ऑफिस स्टाफचे जे पब्लिक आहेत ते सगळे आहेत. मध्ये बसलं. साईशा झोपली होती. काय आता उठले ना? तू काय करते? मस्ती करते? मस्ती करते नाही ना? काय करते? चला भेटू आपण शिवडीला उतरल्याच्या नंतर. पाहिजे तुला आता? काय पाहिजे? कुठे चाललो आपण? तोंड नीट कर, तोंड नीट कर. बोल जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. तर आता आपण शिवडीला उतरलो आहे आणि लवकर जायचं होतं, पण आधी जरा मामाचं घर पण आहे आपलं तिथे रामटेकडीला. तर तिथे चाललो आहे. सायशाला वगैरे जरा रेडी करायचं आहे, कारण आम्ही गेटअप तर मारला आहे नवीन वर्षाचा. श्रावणीने मस्त साडी घातली आहे आणि मी कुर्ता घातला आहे. तर सायशाला पण रेडी करायचं आम्हाला, त्यामुळे मामाच्या घरी चाललो आहे. आणि वादनाला अजून टाईम होणार आहे. तर संकेत बोलला लोकेशनवरती ये, तर मग आपण चाललो आता लोकेशनवरती. हा घे बघ, तुला पण. तर आम्ही आता लोकेशनवरती चाललो आहे आणि तिथंच मामाचं घर एक 2 मिनटं म्हणजे 200 मीटरवरती लोकेशनला, जिथे सामान ठेवतात तिथून. तर चला आपण जाऊया, तुम्हाला एक्सप्लोअर करेनच मी. आता हे स्टेशन आहे इकडे शिवडी उतरल्याच्या नंतर. बोल. पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बोल. हॅपी गुढीपाडवा. बोल. गुढीपाडवा. हॅपी गुढी. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढी. चला चला. आपण लेट आलो आहे, त्याच्यामुळे यांची तयारी ऑलरेडी झाली. सगळ्यांनी कुर्ते घातले. आपण फक्त एड्यान आउट आहोत. आणि इथे हे आपले गाववाले दिसले, स्पॉटेड आहेत, गेलेला होते ते. तर चला, यांची तयारी झाली आहे सगळ्यांची. सगळ्यांनी कुर्ते वगैरे मारलेत, सगळे रेडी आहेत सगळे. आणि संकेत आहे आणि त्याप्रमाणे आता 6वं वर्ष कंप्लीट झालं वज्र गायला त्यांचा. तुम्हाला मी जसं बोललो की आपण लेट झालो आहे, आपल्या ट्रेन लेट झाली होती त्याच्यामुळे. आणि हे सगळे रेडी झालेत. तर ते चाललेत लोकेशनला, जिथे गेल्या वर्षी आपण जिथे वाजवलं
म्हणजे शिवडी नाक्यावरती. तर तिथे चाललेत सगळे. आपण जाऊया मामाच्या घरी, चेंज करूया. कुर्ता नाही घेतला. वेट मजा बघा, कुर्ता घातला त्याने. धावतोय आपल्याबरोबर. गावावरून येताना रिटर्न होता त्यावेळेला. आम्हाला काय आमचं गेटअप अजून भेटलं नाही, तर त्याच्यामुळे आम्ही आता जाऊ नंतर लोकेशनलाच. कारण घाई गडबडीत शूटच्या नादात संकेतला मी कुर्ता मागायचा विसरलो. तर आम्ही चाललो आता मामाकडे जाऊ, जरा हिचं चेंजअप करू. आणि श्रावणी आणि वहिनी त्या पाठीमागून येतील. मी जाईन लोकेशनला की जेणेकरून चेंजेस करून लवकर तिथं जर चालू केलं तर वाजवायला भेटेल. हे बघा हे मस्ती बघा. चले तिकडे जायचं आपल्याला. तर चला जाऊया आपण मामाच्या इथे. गेल्या वर्षी आपण आपली शोभायात्रा होती तिथून चालू केलेला, इथे एंटअप केलेला. तर आता या साईडला पण हे केलं आणि गेल्या वर्षी इथे पण दोन्ही साईडला सेटअप मारलं. इथे पाण्याची वगैरे व्यवस्था असते आणि लाडू वगैरे असते. गेल्या वर्षी आपण इथे या चौकात वाजवलं होता. इकडं आपला सेटअप खाली होतं वज्रगावाल्यांचा. हे नवीन कुर्ते आहेत. जुने कुर्ते तुम्ही बघितले असाल. बाबूबाय सेटअप आहे आपला. नवीन बॅनर पण नवीनच आपल्याकडे. बॅनर पण चेंज केला आणि आज वर्धापन दिन आहे. आंबा ढोल अगर घेतला तर थोडा आणि ठीक आहे. कोणतरी कवर अप बघा, ढोल कॅरी करेल आणि वाजवायचे. साईडला तर इथं आपण रेडी झालो कुर्ता घालून. ढोल पण भेटला आपल्याला आणि चला आता वाजवायला. कुठे आपण इकडे आपला आणि तिकडं पब्लिक सगळी रेडी होते. तर बघू, जर श्रावणी आली तोपर्यंत तर तिला शूट करायला सांगू आपण, नाहीतर मोबाईल आपला आतमध्ये ठेवू.
वादन झालंय आमचं आणि आम्ही निघालोय. तर इकडे मजा बघायची. त्या मिरर मध्ये बघते हे बघा, हे बघा मस्ती बघा तिची. वादन झालं आमचं पहिलं वादन शिवडीला. भरपूर ऊन होतं त्यामुळे थकलोय सगळे. चाललो आता. हे बघा सगळे टॅक्सी केले आणि तिथून आता घरी जेवायला चाललो जरा मामीच्या इथे. नंतर मग पथकाचं पण जेवण आहे. तिथून आपण सामान सकाळी भरलं तिथून. तर मजा आली. ऊन होतं त्यामुळे जरा त्रास पण झाला सगळ्यांना. आणि संध्याकाळी पण वादन आहे. ते वादन शिवडी किल्ल्याला बघू आपण. आपल्याला पॉसिबल झालं तर जाऊ आपण. आणि हे बघा हिची मजा बघा. स्वॅग वेगळंच चालू आहे. आहे का तिला नाचायचं अजून तिचं नशा उतरला नाही. वादन झालं आपण चेंज केलं आहे. आणि आता जेवढी आपली पब्लिक आहे म्हणजे पोरं आहेत वादनातली तर ती जेवायला आले तिथे. सगळे बाई बाई जेवायला बसले. भाई दोन माणसांचा गाव का डबल का डबल 2 माणसांचा नाही पडणार भाऊ. नवीन आणू. ठीक आहे चालेल मी बसतो जेवायला. भाई पंढरी शर्ट पंढरी शर्ट. ये भाई हे मैदानात घ्या मैदानात. जाऊ दे रे जाऊ दे मरू दे सोड. ते एखादा असतो ना अरे मुद्दा पण किडे करायला असतात ना त्यातला असेल तो. ए भाई ये ना तुझ्यासाठी जागा ठेवले. कॅमेरा सेट करून ठेवले लवकर या. आवाज नाही आवाज शूटिंग पूर्ण टाकल्या. नाही रे भाई बीटीएस काढतो बीटीएस काढतो. हे भाई हरेस तुला बोलवत बस कर बंद कर नको.